नमस्कार गावालेने तुमचं स्वागत असं बालवणी व्हिडिओमध्ये। तर आज हा 26 जानेवारी म्हणजे प्रजासत्ताक दिवस। तर व्हिडिओ कधी अपलोड करायला माहीत नाही, पण आज 26 जानेवारी आहे, तर प्रजासत्ताक दिनाची तुमका खूप खूप शुभेच्छा। तर आज 26 जानेवारी आहे आणि आम्ही सर्वांनी ठरवलं आहे की आज हळदी कुंकू आमच्या मंदिरात घालायचं आणि तसं सगळी तयारी चालू आहे। काल आम्ही झाडून गेलो होतो, तरी पण हे बघा आता परत इथे सगळं झाडाझूड चालू आहे, कारण झाडं एवढी आहेत ना की खूप पानं पडतात असं। तर आज आणि इथे फोटोशूट वगैरे चालू आहे, हे बघा पाठी। तर आता हळदी कुंकू आम्ही म्हणजे थोड्या वेळाने हळदी कुंकू घालायला सुरुवात होणार आहे। तर आता आधी पहिलं सगळं झाडझूड चालू आहे। तर काल आम्ही सगळी साफसफाई केली होती, त्याचा व्हिडिओ पहिला बघा। तर मकर संक्रांत चालू झालेली असा आणि सीझन इलो हळदी कुंकूंचं, सगळीकडे हळदी कुंकू आहेत। आणि उद्या हा 26 जानेवारी आणि आम्ही ज्या चाळीत राहतो त्या चाळीत दत्तगुरूंचं मंदिर आहे आणि भरपूर वेळेस बघितलं तर मंदिर माझ्या ब्लॉगमध्ये। तर आज आम्ही इलो त्या मंदिरात, कारण आम्ही हळदी कुंकू घालतो त्या मंदिरात। तर आता आधी सगळ्यांना सांगून इलो चाळीमध्ये आणि आता झाडूची म्हणजे साफसफाई चालू आहे आणि सगळी झाडतात पाठी। पाव्या काय करतं, काय करतं? झाडू मारतं। हा हाय बाबू आणि हाय सुन्ना काय करतं? कशात? हा आणि हाय हाय अर्जुन, हा सगळी आमची छोटीच गँग। अर्जुन अर्जुन झाडण्यात हाय वहिनी, वहिनी। आणि हा आमचं मंदिर आहे, बघा हे सगळं परिसर आहे। आणि हे 3 फिल्डर येतात आता आमचे हात, हे 3 फिल्डर इलेले आहेत झाडूसाठी। आणि हे सगळं झाडू कमी आहेत हे सगळं आमचं परिसर आहे मंदिराचा। आणि हा आता झाडायचं आम्ही आता सुरुवात केलेली आहे। आमचं मंदिर आहे दत्तगुरूंचं आणि आमचे मेन कोच आलेले आहेत, हे बघा प्लेयर, हे अभय, पार्थ आणि अंश, नानूवट्टी। आणि ह्या ताई साहेब डायरेक्ट कळव्यावरून कांजूरवरून आले, डायरेक्ट झाडू द्यावा पहिले त्याच्या हातात। झाडू घे अरे दमाश झाला गं, झाडू द्यावा पहिले ह्याच्या हातात। तर ताई पण आलेली आणि ब्लॉग शेवटपर्यंत बघा। बाबा सरळ कर, सरळ। अरे हाय तर ना एक हाय तो दोन नाही येतो, एकच केक करू कोण जाळू खो। अगो मच्छर उडाची नाही तोपर्यंत। नाही इथे काही बायका आले, हे बघा हळदी कुंकू घालायला। आता प्रत्येक चाळीत, कुठल्याही चाळीत हळदी कुंकू असेल तर पहिलं मंदिरात हळदी कुंकू घातलं, त्यानंतर मग सुरुवात केली जाते। तर इथे या सगळ्या बायका आल्या आहेत। होय सगळ्यांची करतोय हा थांबा ही जाणार ते बाब्या, नंतर आपण फायदा घेऊया केला। आता काय करा बघ, काठी आण तुका देतो, काठी घेवा। ही तर काकांची होती ते, हो माहिती बाबा। हे बाब्या अंगार येत
हा बंद करू. तर हा आहे आमच्या मंदिराचा एकदम व्ह्यू. म्हणजे तरी आता काळोख झालं त्याच्यामुळे व्यवस्थित एवढं दिसत नाही, पण आम्ही सगळीकडे आग वगैरे लावली आहे आणि इकडचं झाडायचं राहिले अजून. सगळीजणं झाडत आहेत. संध्याकाळचे झाले तर धूर येतोय, तर असं वाटतं गावी चालू आहे. पण हे आगीपासून लांब राहा रे. ए बाब्या लांब राहू. चल चल उठ. थाई जा थाई जा थाई जा थाई जा. हाय नको राव आगीच्या आहे. वहिनी झाला की नाही? ह्या काय पिया काय त्या झाडाक जाळून टाकलंस मी. आता आमचं काम शेवटच्या टप्प्यात आलंय आणि ते वहिनी झाडतायत. वहिनी झाला काय? आणि ते खास कांजूरवरून आलेली माणसं कमरेनं वाकायला होत नाही तरी पण वाकून काढून दमलं. तरी किती तास झाला ताई तुम्ही इथे झाडू मारताय? तरी 5:30 वाजल्यापासून मारते. हो 5:30 वाजता. 15 मिनिटाचा ब्रेक. हो 15 मिनिटं 1 तास नाही दिली. तिल्याशिवाय आम्हाला काम जमत नाही. अरे हाय पार जाता हा 10 माचीसची कांडा वाया घालवर एकदा पेटलेला. झाला एकदाचा झाडून. तरी पण कचरा पडणार आहे, उद्या परत झाडावं लागणारच आहे. पण हे आता सगळं असं मंदिर छान दिसतं एकदम झाडल्यावर. भारी. धगाक बसलं काय? तर साफसफाई केलेल्याचा व्हिडिओ बघितला तर ती होती कालची साफसफाई आणि आता पण थोडं थोडं चालू आहे. हे बघा सगळीजणं झाडतात आणि आमची सगळी चिल्ली पिल्लीच मला मदत करतायत असं. तर झाडझूड झाल्यानंतर आम्ही आता रांगोळी वगैरे काढून हळदी कुंकू घालायला सुरुवात करणार आहोत. अगो लांब लांब टाक, अजून 2-3 कलर टाकू शकतो. खायचं तुझ्या गावात तो टाकत का? खायच्या पाहिजे टाक बरोबर होते. तर झाली आमची तयारी. हाय दादा मदत करतात. सोनू बसला, काय करत नाही हा, नुसता बसला. आणि रांगोळी वगैरे काढून झालेली आहे आणि किती झालं तरी ती पानं पडतातच असं. आणि आतमध्ये पिया घालते हळदी कुंकू. आणि हाय मदत करतात सगळी यात. हे बघा चिल्ली पिली आहे सगळी हळदी कुंकू चिल्ली पिली असतात. आता हाय ती उकड वालटी वाकडी तिकडे केला असती ताटात ठेवताना अशी सरळ ठेव करूयात आपल्या. आणि हाय ताई साहेब हळदी कुंकू घालतायत.
गाळ्यानं घालूया मग झाला. फुलं बघ नागपूरला कसा बघ आलास काळा काळा. सगळ्यांनी हात जोडा, डोळे बंद करा. बाब्या ये बाब्या. बाबा नागपूर दे. काय अवतारा पा. तर बाबा दत्तगुरु महाराजा गणपती बाप्पा आणि श्री साई बाबा दरवर्षीप्रमाणे तुझ्या ह्या वर्षी पण आम्ही तुझ्या दारात हळदी कुंकूचे कार्यक्रम करतो आहोत. दरवर्षी सगळीजण असतात पण ह्या वर्षी बहुतेक जणांचा काही आड अडचण नसल्यामुळे आम्ही फक्त 2च सुवासिनी आणि आमची सगळी ही चिल्ली पिल्लीवर हा. तर त्यांच्या हातून काही चूक होय किंवा आमच्या हातून काही चूक होय तर ती तुझ्या पायाशी घाल आणि जी नाही इली त्यांच्या पण सहाय्यावर राहू, आमच्या सगळ्यांच्या सहाय्यावर राह. तुझी सगळी ही पोरा मनोभावे सगळीजण सेवा करत आहात तर त्यांच्या सहाय्यावर राहू. त्यांना तुझा आशीर्वाद दे. तुझा आशीर्वाद त्यांच्या पाठीशी नेहमी ठेव आणि आज हे तुझं कार्य आमच्या हातातून सफळ आणि सुफळ होऊन दे आणि त्याच्यात काही अडचण येऊन दे नको. आणि तुझा हा हळदी कुंकूचा प्रोग्राम एकदम व्यवस्थित होऊन दे आणि तुझ्या दारात अशीच ही पोरं अगदी शेवटपर्यंत दरवर्षी आमच्यासोबत येऊन हे प्रोग्राम करून दे आणि सगळ्यांच्या सोबत राहू. सगळ्यांवर तुझा आशीर्वाद ठेव आणि आजचा कार्यक्रम व्यवस्थित होऊन दे. चला झाला. अरे घे मला ते सगळी तयारी झालेली आहे. ही फुलं, त्याच्यानंतर हळदी कुंकू, हे लाडू आणि त्याच्यानंतर ह्या वर्षी आम्ही विम बार ठरवले द्यायचे. काहीतरी भांडी वगैरे ती तशीच पडून, दरवर्षी भांडी वगैरे देतो तर ह्या वर्षी म्हटलं की हे द्यावे काहीतरी उपयोग, कारण प्लॅस्टिकची भांडी वगैरे सगळी तशीच पडून राहतात आणि आम्हाला वाणं लागतात. ही बघा 3 बॉक्स, आम्हाला 21 डझन वाणं लागतात दरवर्षी. त्याच्यात सगळे साबणच आहेत पूर्ण. लाडू बसलेत सगळे. तर हळदी कुंकूची सुरुवात झालेली आहे आणि ही पाहुणी पण आलेली आहेत आमच्याकडे. हळदी कुंकू घालूक आणि अर्धी बायका वगैरे येऊन गेलेली आहेत आणि ही सगळीजण बसलेली आहेत. हे दादा वगैरे सगळे आणि हे फोटोशूट चालू आहे. आता कधी येतील काय माहीत बायका. या अंश काळा खायसून आणला करून तोंड. काय नको दाखव, हात दाखव, हात दाखव. हा हे मातीतले हात लोळलेले. सोनूताई बसला मांजराक घेऊन. मांजूर खाया खाया. येऊ शकत नाही असं झालं.
काल वहिनी सांगू केली होती ती पण आज केली होती. सध्या केली आज सगळीकडे असते.
झाला का हळदी कुंकू? हा चालू आहे. बघितला अवस्था. असं असतं दरवर्षीचं हळदी कुंकू आमचं म्हणजे. आणि हळदी कुंकू छान होता, खूप इतिहास भारी आहे. पण इतिहास असं म्हणणार नाही, पण आम्ही जे स्टार्ट केलं होतं ते एकदम भारी आहे. की आम्ही जेव्हा इथे चाळीमध्ये राहायला आलो होतो तेव्हा आमची एक छोटी चाळ होती, 2 ते 3च चाळी होत्या. तर तेव्हा कसं व्हायचं, या मंदिरात दरवर्षी हळदी कुंकू व्हायचं. नंतर मग चाळी वाढल्या, प्रत्येकजण आपापल्या चाळीमध्ये मग हे करायला लागलं हळदी कुंकू. तर मग देवाच्या इथे कोण करायला तयार नाही असं. मग 2-3 वर्ष तसंच झालं. मग एका वर्ष आई आमची इथे देवाच्या इथे बाहेर राहून बोलली होती की बाबा म्हणजे तुझ्या दारात हळदी कुंकू करायचे, आता करत नाही. माझ्या मनात असलं तर म्हणजे माका जमलं असं मी केलं असतं. ते आमच्या इथे एक वहिनी होती, तिला असं वाटलं की करावं असं. मग आम्ही तेव्हा स्टार्ट केलं. आणि हे मला वाटतं 5वं ना 5वं वर्ष आहे आमच्या हळदी कुंकूचं. आणि ही 5 वर्ष आम्ही हळदी कुंकू करतो आहे. आम्हाला दरवर्षी 21 ते 22 डझन वाण्या लागतात. आम्ही 4-5 जणच आहोत. तर आम्ही देवाच्या इथे हळदी कुंकू करतो आणि दरवर्षी करत राहणं असं आमचा प्रोग्राम छान होत जाईल. आणि इथे मी माझा व्हिडिओ एंड करते. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि भेटूया नवीन व्हिडिओ. तोपर्यंत बाय बाय.